मारली मिठी गोप्याला नटीने मारली मिठी 14चा पाना घे रे आईला खुशाल 4 फीटर काही हिडला गोपी झटका आला असता तर कवाच गाडी घेऊन आयुष मध्ये हिंडत असता गोप्या उठी दुसऱ्या गाडीचं काम कर आईले आजकालचे पोरं गोपी झटला शिकायला लागले उठण बीट हार तुला हँडलच्या नट आवडता नव्हते तुम्हाला शिकवायला लागलं का फिटिंग कशी करायची उठी कोण मालक जेवायला गेलाय मालक यायच्या आधी धर लवकर मला परत घरी जायला पेट्रोल नाही बाटली फुल पेट्रोल करून ठेवतो मी आलो मुतून 7 दिवस झाले त्याकडे गाडी लावली आवरेजचं काम करून देतो म्हणला आणि कामाही नाही केलं अजून अरे डांगरे 7 दिवस झाले लावली गाडी म्हणजे काय आमच्या उपकार केले का तुला जर 8 वर्षाच्या पोरावानी पळायला लावले तू पळशील का अरे गाडी म्हातारी झाली तुझ्या सारखी डायरेक्ट भांगाराची कान मिसळ पाव का तशी पण तुमची लय आवड चालू आहे अरे गोप्या तुला मी प्लेसमेंटचं काम सांगितलं होतं हे तो सीट खोललं गाडी माझी खराब करून टाकली अहो बाबा तुम्ही कुशल गोप्या पेट्रोल आता शिकवायला लागले अहो क्लच पेटचं काम म्हणलं शिटा खाली क्लच पेट दिसत त्याची सीट नाही खोलल्यावर तुला आश्चर्य सांगतो काय गिराय का गोपी जेटवर एवढे पिझ्झा झाले का त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भितडी गोपी जेटचा फोटो लावलाय गाडीचं काम चांगलं केलं म्हणून तर ते जाऊन देतात ना चहा पत्ता पैसे पण तुझे अजून माझी बोनी नाही झाली ना गोप्या आपल्या गाडीत एवढं भारी काम करणार नादच कोणा आलं पाहिजे अरे गोप्या पेट्रोल तर अजिबात नांदो करतो तू गाडी आजची खतरनाक करतो ना डायरेक्ट सुद्धा ओव्हरटेक करून टाकीन तुला अक्षरशः सांगतो दुपारी घरी जेव्हा गेलो आणि तिच्या बोळीतून आजची गाडी घातली तिला धुळसू जाणं दिसून दिली तरी ती माग लोक बघत होती बरं का हा मम्मी बोल ना कोणच्या पोरीच्या भांडणं अगं तुला तुझ्या पोरा विचारत नाही का पोरगी आली का अगं राखी बिकी बांधा आली असं एवढं आईला मला आज गॅरेज मध्ये मुक्काम करावा लागतो काही नको